नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण सत्यघटना पाहणार आहोत। एका लग्नाची तुटलेली गोष्ट। प्रसिद्ध मराठी गायक आणि अभिनेता राहुल देशपांडे यांनी त्यांच्या पत्नी नेहा देशपांडे यांच्याशी 17 वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेतल्याची घोषणा केली आहे। हा निर्णय दोघांच्या परस्पर संमतीने घेण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया सप्टेंबर 2024 मध्ये पूर्ण झाली होती। राहुल यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली। त्यांनी या निर्णयाला नवीन अध्याय म्हणून संबोधले आणि मुलगी रेणुका हिच्या कल्याणासाठी दोघेही सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले। राहुल देशपांडे हे वसंतराव देशपांडे यांचे नातू असून शास्त्रीय गायन, ठुमरी, गझल आणि भजन या क्षेत्रात त्यांचा मोठा ठसा आहे। त्यांनी सारेगमप, लिटिल चॅम्प्स आणि संगीत सम्राट 2 या टीव्ही शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे। या घटस्फोटाच्या निर्णयामुळे राहुल आणि नेहा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बदलाबद्दल चर्चा सुरू आहे। त्यांनी या निर्णयाला शांततेत आणि समजूतदारपणे हाताळले असून मुलीच्या कल्याणासाठी दोघेही एकत्रितपणे काम करत आहेत। या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर समाजातील वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणावरही चर्चा सुरू आहे। आजच्या तरुण जोडप्यामध्ये सहनशीलतेचा अभाव, वैयक्तिक स्वातंत्र्याची अपेक्षा, आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन, मानसिक तणाव तसेच सोशल मीडियाचा प्रभाव यासारख्या अनेक कारणामुळे नातेसंबंध बिघडतात आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे। राहुल देशपांडे यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात चर्चेला उधाण आले। त्यांनी या निर्णयाला शांततेत आणि समजूतदारपणे हाताळले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत।